अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते अत्यंत दुर्दैवी आहे, घातक आहे आणि या संदर्भामध्ये तक्रार होणं त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. पोलीस त्याची चौकशीही रीतसर करतील, कारवाई सुद्धा करतील आणि या संदर्भात आजच राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं अशा प्रकारचं कोणावर बॉम्ब टाकला जाणार नाही, कोणी पोकळ धमक्या त्या ठिकाणी देताही कामा नये आणि पोलीस त्या ठिकाणी त्यांची योग्य कारवाई करतील अशा प्रकारचं स्वयंस्पष्ट निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांनी सकाळीच आपल्या माध्यमाच्या माध्यमातून केलेलं आहे. मुंबईमध्ये आता कुठल्याही गोष्ट लगेच कायदा सुव्यवस्थेशी जोडणं मला वाटतं त्या ठिकाणी योग्य नाही. त्यांनी का केलं, कशातनं केलं, त्या ठिकाणी काही लोक होती, कुणी त्यात इंटरव्हेंट केलं नाही. त्याच्यामुळे आपली सामाजिक मानसिकता सुद्धा महत्वाची आहे. त्याच्यामुळे नेमकं का कशातनं झालं त्या ठिकाणी आता सर्व रेल्वेचे त्या ठिकाणी गार्ड्स असतात, सगळी सिक्युरिटी असते. त्याच्यामुळे मला वाटतं याच्या मागची भूमिका आल्यावर स्पष्ट होईल. त्या अजिबात विसंवाद नव्हता. प्रश्न त्या ठिकाणी सभागृहाच्या शिस्तीचा होता, सिस्टीमचा होता. कारण सभागृह नियमानुसार कायद्यानुसार त्या ठिकाणी चालतं आणि ते चालावं अशा प्रकारची अपेक्षा होती. बाकी त्यामध्ये वादाचा विषय नव्हता. नाही, मला आता काय निकाल झाला माहित नाही, माहिती घेऊन बसतो. नाही, ते प्रचारासाठी भाषण नव्हतं. शेवटी ती एक व्यक्ती आहे ना. ड्रेस पोलिसाचा IPS असला तरी शेवटी व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी त्यांची भूमिका मांडण्याचा, बोलण्याचा त्यांना लोकशाहीने अधिकार दिलेला आहे.